करून तरुणांसाठी युवा जे 18 ते नवीन मतदार आहेत 18 ते 30 पर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। माननीय अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत। दुपारी 2 वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास 1 ते दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि नंतर ते संभाजीनगरला जातील। मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचे वाह मिळावा आहे। कसा युवा संमेलन आहे क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर असे 4 लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम या ठिकाणी भाऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येतील। तुम्ही सांगितल्या पद्धतीने पहिला भूकंप आज राज्यात अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे आणि ते भाजप कार्यालयात पोस्ट आहेत। पत्रकार परिषद भाजपच्या फडणवीसांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहे असं बोललं जात आहे। मला काहीच माहिती या संदर्भामध्ये प्रवेश आहे बाबा आता थोड्या वेळाने तुम्ही सांगितल्या पद्धतीने पहिला भूकंप झालेला आहे महाराष्ट्रात। मोठा भूकंप सांगितला होता ना, पण मला या संदर्भात आता केव्हा प्रवेश वगैरे काही मला माहीत नाही। खरंच मला या संदर्भात काहीच माहिती। त्यांनी राजीनामा दिला भाऊ, नाराजी आहे काँग्रेसमध्ये असं वाटतं म्हणून सोडून चालले। तुम्ही चॅनल वगैरे आलाय कुठे? हो, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे। नॉट रिचेबल पण झालेत, राजीनामा दिला आहे। त्यांच्यासोबत 5 आमदार हो काहीच माहिती नाही। हो, जळगावच्या कार्यक्रमामध्ये पण अमित शहाच्या उपस्थितीत अनेक बडे नेते जे राजकीय पदाधिकारी वेगळ्या पक्षाचे त्यांचे प्रवेश होणार त्याचं बोललं जाते काय नाही। इथे प्रवेशाचा वगैरे कार्यक्रम मला वाटतं इथे कुठलाही या ठिकाणी होणार नाही। युवा संमेलन फक्त त्या ठिकाणी होईल। प्रवेश असला तर तिथे स्थानिक जे नेते आहेत आमचे देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तो करत असतो। पण एक प्रवेश निश्चित आपले रावेरचे श्रीराम पाटील जे आहेत त्यांचा या ठिकाणी 1-2-3 दिवसामध्ये होणार आहे। मला सांगायला काही हरकत नाही। देवेंद्रजी आल्यावर त्यांच्या हातून तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करू किंवा मुंबईला जाऊन करू। ते त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे, पण बाकी एवढ्या मोठ्या प्रवेशाच्या बाबतीत मला खरंच काही माहिती असू शकते। भाऊ कोण कोण येणार आहे दौऱ्यामध्ये आज अमित शहांच्या दौऱ्यामध्ये? माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी असतील, माननीय देवेंद्रजी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी असतील आणि माननीय अमित भाई त्या ठिकाणी आहेत। तिने आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत राज्यातले मोठे माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेब अध्यक्ष आहेत आमचे, ते या ठिकाणी असतील। बहुत जणांच्या पाटलांच्या परिस्थिती खाली 3 दिवस झाले, त्यांनी औषधोपचार पण घेणं बंद केले। मला खरंच या बाबतीत काहीच माहिती। माझ्याकडे काल पुस्तक तुम्ही बघितले असतील, त्यामुळे मी काल सकाळी आल्यापासून त्याच कार्यक्रमामध्ये होतो, त्यामुळे मी बातम्या बघितल्या नाही आणि मला माहिती नाही, पण निश्चित त्या संदर्भात माहिती घेतो। पंकजा मुंडेंनी काल नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला पाहिजे तसं मतदारसंघ नाही आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये जी चर्चा होती की मला उमेदवारीबद्दलची जी चर्चा आहे ती त्याच्यामुळेच होते असं त्यांनी म्हटलं का भाषणामध्ये? नाही, मला खरंच त्या संदर्भात मला माहिती नाही। मी काल कुठलाच चॅनल बघितलं नाही। काल खूप कार्यक्रम जामनेरमध्ये होते, 7-8 वेगवेगळे कार्यक्रम होते आणि दुपारपासून आमच्या क्लस्टरची मिटिंगही होती। 500-600 कार्यकर्ते पूर्ण धुळे, नंदुरबार इथे आलेले होते, पण या संदर्भात मला काहीच माहिती आणि दुपारपासून मग मी ते पुस्तकामध्ये बसतो रात्री 11-10 तिथेच वाजलेत। खूप मोठा कार्यक्रम जामनेरला काल त्यासाठी 25-30 हजार लोक त्या ठिकाणी होते रात्रीपर्यंत, त्यामुळे मला या संदर्भात कुठली माहिती नाही। भाऊ संजय राऊत आरक्षण दिलं भाऊ, त्या पद्धतीने आता धनगर समाजाने पण मागणी केली होती। धनगर समाजाचं म्हणणं आहे की आमच्या तोंडाला पानं फुटले। अजिबात नाही। धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आता आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या ठिकाणी आयोग नेमलेला आहे, त्याची कारवाई त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। मला वाटतं की बैठकही झालेली आहे आणि धनगर समाजाला टिकणारं आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि म्हणून मला वाटतं मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी त्यांची त्या ठिकाणी बैठक घेतली, 2 वेळा बैठक घेतली। मी स्वतः कॉर्डिनेट त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला वाटतं पानपुष्टाचा कुठेही विषय येणार नाही। धनगर समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। कोळी समाजाचाही तसाच प्रश्न आहे, आता गोवारी समाजाचा त्या ठिकाणी एक प्रश्न निघालेला आहे। मला वाटतं ज्याचे जे हक्काचं आहे ते आम्ही त्याला त्या ठिकाणी सगळ्यांना देणार आहोत। संजय राऊतांनी काल एकनाथ शिंदेंचा रावण म्हणून उल्लेख केलेला आहे। दाढीवाले जे असतात ते रावण असतात, बुवा आम्ही हनुमान आहोत आणि अशा पद्धतीने रावणाचा विनाश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। दाढीवाले म्हटल्यावर मात्र त्यांना खरं कळायला पाहिजे। आता मी ते बोलणार नाही कारण, पण मला सांगता येईल काय तुमच्याची उदाहरणं, पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये, ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं। दाढीवाले रावण म्हणतायत तर त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं, पण त्यांच्या जिभेला कुठले हाड नाही आहे, ते कोणाला काही बोलू शकतात, कोणालाही काही शकतात। ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात, अमित भाईंनाही काही बोलतात, देवेंद्रजींना काही बोलतात, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांच्यावर काही टीकाटिप्पणी करतात। त्यांच्या जिभेला हाड नाही आहे, त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं। मला वाटतं त्यांनी
दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. आता मी बोलत नाही, तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे, पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे. तो आता ओबीसीचे जो पक्ष स्वतंत्र काळात चाललोय त्याचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावं. याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे. प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी सुद्धा छगन भुजबळांना सहकार्य करावं. चांगलं आहे ना. मग भुजबळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर करत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये, चांगलं आहे. भाऊ संजय राऊत म्हणतात की 2024ला नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार, एवढी गॅरंटी होणार. मग उद्धव ठाकरे होणार आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते उद्धवजींना प्रमोट करता आहेत, ते मला वाटतं होतील उद्धवजी. पण आता बघू एखादा दुसरा खासदार येतो का तर महाराष्ट्रामध्ये. मी तर सांगितलंय त्यांनी एखादा खासदार निवडून आणावा. पण आता बिना खासदार निवडून येता जर एखादा माणूस पंतप्रधान असेल तर आनंद आहे, आपण त्यांना करू. हो, आता गेल्या काळात 2-3-15 दिवसापासून एकनाथ खडसे सुद्धा पुन्हा भाजपमध्ये अशी चर्चांना वेग आलेला आहे. पुन्हा आता त्यांची दिल्लीत बैठक सुद्धा पार पडण्याची माहिती आहे. काय असं खरं आहे काय माहिती, युरोप त्यांचे भरपूर येत आहेत, पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही. आले तर तुम्ही स्वागत करणार आहे. त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत, अगदी जोर लावून, असं मला कळतं आहे. दिल्लीकडूनही कळालं, मला राज्याकडूनही कळतं आहे. पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही. आणि मला वाटतं तसं काही पुढे प्रयोजन मला अजून तरी दिसत नाही. जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं. त्यांनी छोटा कार्यकर्ता आहे. वरतून जर त्यांची काही लाईन असेल हॉटलाईन तर त्यांनी लावावी, चांगलं आहे. वरतून जर सिग्नल मिळाला तर. अमित शहांचा दौरा आहे त्या दिवशी करता आदित्य ठाकरे देखील जळगावमध्ये सभा घेत आहेत. अमित शहांचा दौरा आहे त्या दिवशी आदित्य ठाकरे पण जळगावमध्ये सभा घेत आहेत. कुठेतरी शक्ती प्रदर्शन जे आहे शिवसेनेकडनं केलं. मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, त्यांचं काम ते करतायत, त्यांनी ते करावं. आमचा कार्यक्रम आता 3 ठिकाणचा आलेला आहे, अकोला, जळगाव आणि संभाजीनगर. त्यामुळे काही कंपेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला, का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला. त्यांचाही कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे. आमचे कार्यक्रम देशभर अमितभाईंचे ठरलेले आहेत. एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील, अमितभाईंचे कार्यक्रम आहेत, माननीय नड्डाजींचे कार्यक्रम आहेत, हे सगळीकडे होत आहेत. एखाद्या वेळेला काही ओव्हरलॅप त्यांचाही आहे आणि आमचाही आहे म्हणून शक्तीप्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही. जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे. सुरुवातीपासून ते आमदार, खासदार, जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे. आता सेना आणि आम्ही मिळून आहोत. एकनाथजींची सेना म्हणजे सगळेचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत. त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे. एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत, ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत. त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे. पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा, त्यांच्याकडे कोणीच राहिलेलं नाही. जे राहिलेले ते बिचाऱ्यांना सगळे परत तिकडे येतात, आमच्याकडे परत येत आहेत, एकनाथजींकडे येत आहेत. त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल, त्यांनी तो प्रयत्न करावा. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. ठीक आहे.